टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप, नाम याद रखना। दर रविवारी मुंबईची लाईफलाईन समजल्या जाणाऱ्या लोकलच्या वेगवेगळ्या तांत्रिक दुरुस्तीच्या कामासाठी मेगा ब्लॉक घेण्यात येतो। मात्र पश्चिम रेल्वे मार्गिकेवरती शुक्रवारी रात्री म्हणजे आज रात्री आणि उद्या रात्री 2 दिवस रात्रकालीन मेगा ब्लॉक जे आहेत ते घेण्यात आलेले आहेत। त्याच्याबद्दलचं वेळापत्रक पश्चिम रेल्वेनं जारी केलेलं आहे। आज रात्री 10:30 वाजल्यापासून पहाटे 6 वाजेपर्यंत जे लोकल आहेत त्या धीम्या गतीने धावणाऱ्या सगळ्या लोकल ज्या आहेत त्या रद्द करण्यात आलेल्या आहेत। म्हणजे चर्चगेट कडून पुढे जाणारे जे लोकल आहेत बोरिवलीच्या दिशेने त्यातल्या काही प्रमाणामध्ये अंशतः बदल करण्यात आलेले आहेत। माहीम आणि वांद्रेच्या मध्ये गर्डर टाकण्याचं काम रात्रीच्या वेळेला होणार आणि वेगवेगळी दुरुस्तीची कामं सुद्धा आहेत। त्यामुळे मुंबई सेंट्रल स्थानकापासून खार रोड पर्यंतच्या सगळ्या लोकल ज्या आहेत त्या रद्द करण्यात आलेल्या आहेत। जवळपास 350 लोकल रद्द केल्याचं कळतं आणि त्यामुळे पश्चिम रेल्वे मार्गिकेवरून प्रवास करणारे जे काही प्रवासी आहेत त्यांनी वेळापत्रक बघूनच घरातून बाहेर पडावा आणि रात्रीचा प्रवास करावा किंवा सकाळी लवकर जे मुंबईकर कामानिमित्त घरातून बाहेर पडतात त्यांनी सुद्धा हे वेळापत्रक बघूनच बाहेर पडावं अशा पद्धतीचं आवाहन केलं जातंय। वेगवेगळ्या अनाउन्समेंट सुद्धा पश्चिम रेल्वेवरती करण्यात येत आहेत। शिवाय नोटीस म्हणजे फलक जे आहेत ते सुद्धा वेगवेगळ्या स्थानकावरती लावण्यात आलेले आहेत। आज रात्री 10:30 वाजता पश्चिम रेल्वेवरती हा मेगा ब्लॉक सुरू होईल, पहाटे 6 वाजता उघडेल आणि उद्या रात्री 11 नंतरचा मेगा ब्लॉक जो आहे तो पहाटे 8 वाजेपर्यंत असणार आहे। अशा पद्धतीचं वेळापत्रक पश्चिम रेल्वेनं जारी केलेलं आहे। वांद्रे आणि माहीमच्या मध्ये हे गर्डर टाकण्याचं काम सुरू होणार, त्यामुळे मुंबई सेंट्रल पासून पुढे माटुंगा, प्रभादेवी त्याचबरोबर माहीम अशा पद्धतीची जी स्लो लाईनवरची स्थानकं आहेत तिथे लोकल मिळणार नाहीयेत आणि म्हणून पश्चिम रेल्वेवरच्या सगळ्या प्रवाशांनी हे वेळापत्रक बघावं आणि त्या पद्धतीने आपला प्रवास नियोजित करावा अशा पद्धतीचं आवाहन हे रेल्वे प्रशासनाकडून करण्यात येत आहे। शिवाय जे मेल एक्सप्रेस आहे त्यामध्ये सुद्धा अंशतः बदल करण्यात आलेले आहेत आणि ज्या जलद गतीने धावणारे जे लोकल आहेत त्यामध्ये सुद्धा त्या वेळापत्रक जे आहे ते कोलमडणार आहे। त्यामुळे पश्चिम रेल्वेवरून जे प्रवास करणारे प्रवासी आहेत त्यांना या लोकल रद्द होण्याचा फटका बसू शकतो आणि त्यामुळे मुंबईकरांनी घरातून बाहेर पडताना खास करून पश्चिम रेल्वे मार्गिकेवरून जे प्रवास करणारे प्रवासी आहेत त्यांनी हे वेळापत्रक पाहावं आणि त्यानुसार आपला जो काही प्रवास आहे तो नियोजित करावा अशा पद्धतीचं आवाहन आता पश्चिम रेल्वेच्या वतीनं करण्यात येतं। त्यामुळे शुक्रवारी रात्री आणि शनिवारी रात्री असणाऱ्या मेगा ब्लॉकमुळे पश्चिम रेल्वे मार्गिकेवरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना याचा फटका बसणार असल्याचं स्पष्ट होत आहे। कॅमेरामॅन नरसिंग सोबत कृष्णा सोनारवाडकर, TV9 मराठी, मुंबई।